किंवा लवकर लवकर येणे किंवा इरेग्युलरली इरेग्युलर म्हणजे कधीही येणे, असे 3 प्रकार असतात त्याच्यामध्ये. बऱ्याच वेळा इट इज रिलेटेड विथ हार्मोनल. हार्मोनल इम्बॅलन्स इज द कॉमनेस्ट कॉज. अदरवाईज मग कधी कधी गर्भाशयाला सूज, ओव्हरीला सूज, याच्यामुळे सुद्धा लवकर येणे वगैरे या गोष्टी होऊ शकतात. ओके. पुढचा ह्याला लागून जो प्रश्न आहे तो एक महत्वाचा, जो आपण बिहाइंड द सीन्स मध्ये पण बोलत होतो, की पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे एक्झॅक्टली काय. आता नॉर्मल हे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आणि अशा गोष्टी एक टेक्निकल आणि मेडिकल लँग्वेज मधला आहे, पण एक नॉर्मल लेमॅन आज आपण जर म्हटलं तर समजायला म्हणून कसं तुम्ही सांगाल, आणि याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे ते पण सांगा. हा, पीसीओडी म्हणजे पूर्वी त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असं म्हणायचं, पण आता आपण थोडंसं पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, म्हणजे केस ही सेमच आहे, फक्त थोडंसं नॉमेनक्लेचर बदललंय. तर हा आहे, याच्यामध्ये खूप मिथ्स आहेत. म्हणजे नुसते बऱ्याच वेळा पेशंट सोनोग्राफी करून येतात आणि म्हणतात आम्हाला पीसीओडी आहे. सो इट इज नॉट लाईक दॅट. पीसीओडी म्हणजे काय असतं की प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये साधारण 14व्या दिवशी स्त्रीबीज तयार होतं. स्त्रीबीज तयार होतं म्हणजे आधी फॉलिकल तयार होतात, ते वाढतात, मग ते रप्चर होतात, त्यातून स्त्रीबीज बाहेर पडतं. दॅट इज कॉल्ड ओव्युलेशन. सो हे ओव्युलेशन झालं की एक तर त्याला प्रेग्नन्सी तरी राहते, नाहीतर हे ओव्युलेशन झाल्यामुळे 14 दिवसांनी पाळी तरी येते. सो ज्यांच्यामध्ये ओव्युलेशन होत नाही त्यांच्यामध्ये पाळी पण येते आणि फॉलिकल्स नुसते तयार होतात, वाढतात वाढतात वाढतात, ओव्हरीचा साईज वाढतो आणि मग इट इज कॉल्ड एज पॉलिसिस्टिक ओव्हरी. सो इट इज पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणजे थोडक्यात